जो लग्नामध्ये मिळतो ना मूग डाळीचा हलवा त्याच टाईपचा मी बनवतो. एकदम सिंपल रेसिपी. सुरुवातीला मूग डाळला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका सुती फडक्यावरती टाकून तिला पूर्ण ड्राय करून घ्यायचे आणि मग तिला आपल्याला पुढे रोस्ट करायचे. ती ड्राय होईपर्यंत आपल्याला आता साखर पाक बनवायचा. साखर पाक नाही, फक्त साखरेचं पाणी करायचं आहे. त्यासाठी एका टोपशीमध्ये टाकले पाणी, साखर आणि थोडंसं केशर टाकलंय, ऑप्शनल आहे. ते टाकल्यानंतर पूर्ण उकळून घ्यायचं. पाणी झालं तयार. आता आपल्याला जी ड्राय झालेली आपली मूग डाळ आहे तिला आपण पूर्ण रोस्ट करून घेणार आहे. पॅनवरती टाकून थोडीशी डार्क पिवळी झाली पाहिजे. ती झाल्यानंतर आपल्याला तिची पावडर तयार करायची मिक्सरमध्ये. त्यानंतर एका टोपशीमध्ये आपल्याला ॲड करायचे थोडंसं परत घीमध्ये रोस्ट करायचे आपले ड्रायफ्रुट्स. मोठी कढई घ्या किंवा मोठी टोपशी घ्या, म्हणजे आपल्याला पुढे जाऊन प्रोसेस करायला मजा येईल. आता याच्यामध्ये टाकलं थोडा बेसन आणि थोडासा रवा. रवा आणि बेसन मस्त एक टेक्स्चर येतो आणि मजेदार असा फील येतो. थोडंसं असं बिस्किट कलरसारखं झाल्यानंतर आपला जो मूग डाळीची पावडर आपण मिक्सरमध्ये वाटलेली ती याच्यामध्ये ॲड करायची आणि ती ॲड करून पूर्ण अशी मिक्स करून रोस्ट करून घ्यायची. थोडीशी डार्क ब्राऊन करून घ्यायची आणि डार्क ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे जो साखर पाक आपण बनवून घेतला, साखरेचं पाणी बनवून घेतलेलं. आता विषय असा आहे, जेव्हा आपण याच्यामध्ये ॲड करू ते थोडंसं वरती यायची शक्यता आहे, बाउल होऊ शकतं, म्हणजे बाहेर जायची शक्यता आहे. पण आपल्याला हळू आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करायची. ही प्रोसेस इथून थोडी लांब होत जाते, म्हणजे थोडी स्लो होत जाते, कारण का आपल्याला स्लोली तिला पूर्ण आटवायची असते, पूर्ण कुक करायची असते आणि अशापर्यंत तिला टेक्स्चर आणायचा असतो, ज्यामध्ये पूर्ण घी दिसला पाहिजे. मग त्यामध्ये जे रोस्ट केलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते ॲड करा, मिक्स करून घ्या आणि देन सर्व्ह करा. ही वाली रेसिपी खूप जास्त इझी, मजेदार, टेस्टी आहे, पण थोडी पेशन्स ठेवून करायला लागेल, पण खायला एक नंबर लागते.